नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 7 ते 7 या टिपक्यांची अगदी सुरेख अशी रांगोळी काढणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला आधी टिपके मांडूनही घ्यायचे आहेत. 7 ते 7 हे टिपके मांडून घ्या आधी. पहा आपल्या 4 लाईन कंप्लीट झालेल्या आहेत 7 ते 7 टिपक्यांचे. आता ही 5वी लाईन होत आहे. आता ही 6वी लाईन, आता ही 7वी लाईन. चला तर मग आता आधी आपल्याला मध्ये 3 ते 3 हे टिपके जोडून चौकोन काढून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण फूल काढून घेणार आहोत. 1 2 3 आणि ही 4थी पाकळी. त्याच्यानंतर त्याच्यामधून निघणाऱ्या रेघा काढायच्या आहेत. त्याच्या आधी आपण पाकळ्यांना भगवा रंग देऊन घेणार आहोत. आता आपण पाकळ्यांच्या मधून ही रेघ काढायची आहे. त्याला आपण पुढच्या बाजूस पांढरे टिपके देऊन आपण गोलाकारात पसरून घेणार आहोत. आता आपण त्याला चौकोन निघेल क्रॉस असा 3-3 टिपक्यांचा हा काढून घ्यायचा आहे. थोडासा डार्क करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येकच त्रिकोणामध्ये सरळ आणि आडव्या अशा रेघा या काढून घ्यायच्या आहेत. आता प्रत्येकच त्रिकोणामध्ये आपण अशा पद्धतीच्या या रेघा काढून घेणार आहोत. अगदी आकर्षक आणि सुंदर अशी आपण रांगोळी काढत आहोत. चला तर आता 4थाही त्रिकोण आपण अशाच पद्धतीने रेघा काढून घेणार आहोत. याच्यानंतर त्याला क्रॉस होईल असा सरळ असा चौकोन आपण काढून घेणार आहोत 5-5 लाईन टिपक्यांचा. पहा त्याला चिटकून असा हा आपला चौकोन आपण काढत आहोत. आता त्याला क्रॉस होईल असा आपल्याला चौकोन काढायचा आहे 4-4 टिपक्यांचा. तर आता हे काढून झालेलं आहे. तर प्रत्येकच आपल्याला त्रिकोणामध्ये आधी जे सरळ सरळ चौकोन जे आलेले आहेत 4 मधले त्याला आपण लाल रंग भरून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने आतल्या बाजूस आपल्याला हा लाल रंग भरून घ्यायचा आहे 4ही बाजूंना. त्याच्यानंतर त्रिकोणामध्ये आपण आधी काढल्याप्रमाणेच रेघा या काढून घेणार आहोत. पहा आता आपण अशाच पद्धतीने हा लाल रंग हा भरून घेणार आहोत. खूपच आकर्षक आणि काढायला अगदी सोपी अशी ही रांगोळी आहे. एकदा तरी दारासमोर नक्की काढा ही रांगोळी. खूपच सुरेख आणि सुंदर. सगळेच तुमचं कौतुक करतील पाहून ही रांगोळी. अगदी सुरेख अशी रांगोळी आहे ही. पहा तर आता आपला लाल रंग देऊन हा कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण त्रिकोणांमध्ये उभ्या आणि आडव्या अशा रेघा काढून घेणार आहोत. तर आपले शेवटचे 4 घरंही राहिलेली आहेत रेघा काढायच्या. त्याच्यानंतर पण आपल्याला 2 चौकोन काढून घ्यायचे आहेत. एक 7 टिपके जोडणारा चौकोन आणि त्याच्यानंतर त्याला क्रॉस होईल असा चौकोन हा काढून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने आपल्याला आता 7-7 टिपके हे जोडून
आता त्याला क्रॉस होईल असा आपल्याला एक चौकोन आणखी काढून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने त्याला क्रॉस होईल असा एक चौकोन असाच काढून घ्यायचा आहे आपल्याला. चला तर मग फास्ट असा आपण हा चौकोन काढून घेणार आहोत. आता या छोट्या छोट्या चौकोनांमध्ये आपण भगवा रंग भरणार आहोत. टोटल आपले 8 चौकोन आहेत हे. तर आपण अशा पद्धतीने भगवा रंग हा प्रत्येक चौकोनामध्ये भरून घेणार आहोत. ते भरून झाल्याच्या नंतर आपण पुढे प्रत्येकच त्रिकोणामध्ये अशाच पद्धतीच्या या रेघाही काढून घेणार आहोत. रांगोळी काढून झाल्याच्या नंतर आपण याचा व्ह्यू पण पाहणार आहोत. चला तर आता शेवटचे 2 घरही राहिलेली आहेत आपले रंग द्यायचे. आपण ही रांगोळी कोणताही टूल न वापरता काढत आहोत. फक्त हाताच्या साहाय्याने आपण ही रांगोळी काढत आहोत. अगदी रांगोळी सुद्धा आपण हातानेच भरत आहोत. कोणती चाळणी वगैरे आपण यूज नाही करत आहोत त्याच्यासाठी. चला तर आता आपण प्रत्येक त्रिकोणामध्ये ह्या रेघा पण कंप्लीट करणार आहोत काढून. त्याच्यानंतर आपण प्रत्येकच चौकोनाच्या म्हणजेच जे त्रिकोण आलेले आहेत त्यांच्या लास्टच्या कोपऱ्यांना आपण कमळ काढून घेणार आहोत. चला तर आता उरलेले त्रिकोण हे आपण काढून कंप्लीट करत आहोत. पहा तर किती सुरेख अशी आपली रांगोळी दिसत आहे. चला तर मग आता आपण कमळ काढून घेणार आहोत. कॅमेरा ॲडजस्ट होत नाही आहे त्याच्यामुळं हा अर्धवट दिसत आहे, पण त्याच्या बाजूच्या साईडचे कमळ जे आहेत ते आपल्याला परफेक्ट असे दिसून येतील. 4-4 लाईन्सचे आपण हे काढत आहोत. पहा अशा पद्धतीने 2, हे 3 आणि हे 4. रांगोळी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व नवीन व्हिडिओ हा पाहता येईल.
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. नेहमी अशाच कलरफुल रांगोळी पाहत राहा व आपल्या दारासमोर अंगणासमोर सजवत राहा रांगोळींनी. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. चला तर आता राहिलेले 3 बाजूही आपण कंप्लीट करणार आहोत. चला तर आता शेवटचे आपलेही 2 रांगोळ्याच्या उरलेल्या आहेत कमळाच्या काढून घ्यायच्या. याला कमळ सुद्धा म्हणतात आणि दीपमाळ सुद्धा म्हणतात. म्हणजे प्रत्येकच मंदिराच्या समोर जशी दीपमाळ असते त्या. चला तर आता आपला लास्ट असा जो कमळ आहे तो काढून कंप्लीट करणार आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. आता ही आपली रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. तर आपण रांगोळीचा ओव्हरव्ह्यू सुद्धा पाहणार आहोत. पहा तर किती सुरेख आपली रांगोळी दिसत आहे. थँक्यू.